ऐन वेळी मनोज जरांगे पाटील यांनी कच खाल्ली नसती तर ते देखील थलपती सारखे समोर आले असते. आंदोलनामधनं नेता पुढे येतो, आमदार, खासदार, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सुद्धा बनता येतं. 2007-8 मध्ये ममता बॅनर्जी यांनी टाटाच्या नॅनो प्रकल्पाला विरोध करत आंदोलन उभं केलं. 2011 मध्ये त्यांना मुख्यमंत्री बनता आलं. पुढे सलग 15 वर्षे त्यांनी पश्चिम बंगालची सत्ता आपल्या हातात ठेवली. सत्ता स्थापन केलेल्या पक्षाला सत्तेत सिंहासनापर्यंत पोहोचवलं. विजयाने मोर्चे काढले नाहीत. चित्रपटांच्या माध्यमातून भ्रष्ट व्यवस्था, राजकीय दुटप्पीपणा आणि सरकारी यंत्रणेवर भाष्य करत लोकांमध्ये नेता म्हणून स्थान मिळवलं. अशीच संधी महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांसाठी चालून आली होती 2024 मध्ये. मंडळी, राज्यात भाजप विरोधी वातावरण होतं. शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस या कोणावरच लोकांचा विश्वास उरलेला नव्हता. जनतेला वेगळा पर्याय पाहिजे होता आणि तोपर्यंत जरांगे पाटलांच्या रूपात तो पर्याय दिसत देखील होता. पण ऐन वेळी त्यांनी माघार घेतली आणि राजकीय गणित पुन्हा भाजपच्या बाजूने झुकलं असं आता म्हणायला लागलेलं आहे. ममता, केजरीवाल, केसीआर, थलपती यांच्या रांगेत जरांगेंचं देखील नाव सामील झालं असतं, पण जरांगे यांनी चालून आलेली संधी पकडता आली नाही. तर मंडळी, दिल्लीतील जन लोकपाल आंदोलनातून अरविंद केजरीवाल यांचा उदय झाला. केजरीवाल 3 वेळा दिल्लीचे मुख्यमंत्री बनले. डिसेंबर 2013 ते सप्टेंबर 2024 या काळात त्यांनी मुख्यमंत्री पद दिल्लीचं भूषवलं. आंध्र प्रदेशातून तेलंगणा वेगळं राज्य निर्माण व्हावं म्हणून केसीआर यांनी 14 वर्ष आंदोलन उभं केलं आणि 2014 मध्ये स्वतंत्र तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री बनले. आता तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय थलपतीने वर्षभरापूर्वी जुलै 2023 मध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला लाठीचार्जची ठिणगी मिळाली आणि जरांगे यांचं आंदोलन राज्यभर पोहोचलं. आंतरवाली सराटीची महासभा, लाखोंची गर्दी, रात्री उशिरापर्यंत सभा, हे दृश्य महाराष्ट्राने पाहिलं. सरकार त्यांच्या मोर्चाच्या नावाने घाबरायला लागलं होतं. अनेक मागण्या मान्य झाल्या होत्या, पण काही प्रश्न आजही अधांतरीच होत आहेत. मुख्य अडचण म्हणजे जरांगेंचं राजकीय मॅनेजमेंट. कधी लोकसभेच्या प्रत्येक जागेवर 100 उमेदवारांचे अर्ज भरण्याचं आवाहन, तर कधी लगेच माघार. विधानसभेतील उमेदवारीचा निर्णय शेवटच्या दिवसापर्यंत तळात ठेवला. त्यातून परिपक्वता ही दिसली नाही. टीका वाढत गेली आणि त्याच्या विरुद्ध ममता बॅनर्जी यांचं आंदोलन. तर पश्चिम बंगालमध्ये डाव्या विचारांची सत्ता 1977 पासून होती. ज्योती बासू आणि पुढे बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली डाव्यांनी दीर्घकाळ सत्ता टिकवली होती. सिंगूरमध्ये टाटांचा प्रकल्प आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या होत्या आणि तिथेच ममता बॅनर्जीचं आंदोलन, रणसंग्राम उभा राहिला. उपोषण, मोर्चे, जनमत या सर्वांच्या जोरावर त्या बंगालच्या विरोधी चेहरा बनल्या. 2011 मध्ये मुख्यमंत्री झाल्या. पुढे 2016 आणि 21 मध्ये त्यांनी सत्ता टिकवली. एकीकडे फडणवीसांना टार्गेट केलं जरांगे यांनी, तर दुसरीकडे शिंदेंना जवळ केलं. त्यामुळे हा शिंदेचा माणूस आहे अशी टीका प्रतिमा जरांगेंची तयार झाली. फडणवीस, शिंदे या दोघांनी गरजेनुसार जरांगेंचा वापर करून घेतला आणि जरांगे त्या खेळात अडकत गेले. पश्चिम बंगालमध्ये भाजपने पीडित मुलींच्या आईला आमदार केलं. भांडे घासणारी बाई आमदार झाली. तामिळनाडूमध्ये विजय थलपतीने ड्रायव्हरच्या मुलाला आमदार केलं आणि ही संधी जरांगे पाटलांकडेही होती. त्यांनी ठरवलं असतं तर गरीब सामान्य तरुण आज विधान भवनात दिसले असते, पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर घेतलेली माघार आणि त्यामुळे बिघडत गेलेलं गणित, त्यामुळे जरांगे पाटील हे थलपती, ममता यांच्या रांगेत दिसत नाही. तर भ्रष्टाचाराच्या लाटेवर स्वार केजरीवाल 2012 मध्ये अण्णा हजारे यांनी मनमोहन सिंग सरकारच्या विरोधात जे आंदोलन उभं केलं होतं, 2G, कोळसा, राष्ट्रकुल सारख्या घोटाळ्यांनी सरकारची प्रतिमा डागाळून गेलेली होती आणि या आंदोलनातून अरविंद केजरीवाल पुढे आले होते. त्यांनी आम आदमी पार्टी म्हणून पक्ष स्थापन केला आणि पहिल्याच प्रयत्नात दिल्ली त्यांनी जिंकून घेतली होती. 49 दिवस मुख्यमंत्री राहिल्यानंतर 2015 ते 2024 या काळात त्यांनी दिल्लीवर पकड मिळवली. दारू घोटाळ्याच्या आरोपातून मोदी सरकारने त्यांना तुरुंगात टाकलं. दिल्लीतील सत्ता काबीज केली. पण आंदोलनातून मुख्यमंत्री होण्याचा प्रवास केजरीवाल यांनी करून दाखवला. प्रस्थापितांना पुन्हा सगळ्या जागा गिळल्या. मुळात त्यांच्या आंदोलनावर स्वार प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा संघर्ष होता.
मराठा देखील संघर्ष त्याच पद्धतीचा होता, पण योग्य मॅनेजमेंटचा अभाव, हट्ट, वैचारिक लोकांना दूर करणं आणि एका विशिष्ट समाजाला सतत टार्गेट करणं, याचमुळे त्या सगळ्या गोष्टी मागे पडल्या असं आता म्हणता येऊ शकतं. मंडळी, मराठा आरक्षणाच्या पलीकडे राज्यव्यापी मुद्दे हातात घेतल्याशिवाय ते पुन्हा मोठे होणार नाहीत. अन्यथा त्यांच्या राजकीय झारीत बसलेले शुकाचार्य त्यांना नेहमीच चुकीच्या दिशेने ढकलत राहतील. आणि म्हणूनच ऐनवेळी जर पाटलांनी माघार घेतली नसती तर केसीआर 14 वर्षाची त्यांची जी झुंज होती किंवा टीडीपी आणि इतर मंडळींची जी काही झुंज होती त्यांच्याप्रमाणे जरांगे पाटलांना हे एक मोठं वलय, मोठं स्थान हे मिळू शकलं असतं. म्हणजे याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.